हरे कृष्ण. तर भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा आज आपण आढावा घेणार आहोत. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर आपण पाहिलं की पहिल्या अध्यायात अर्जुन जे आहेत ते दोन्ही सैन्यांच्या मध्ये आपला रथ स्थापन करायला भगवंतांना सांगतात आणि भगवंत त्यांचा रथ भीष्म आणि द्रोण यांच्या समोर नेऊन उभा करतात. आणि आपल्या नातेवाईकांना पाहून अर्जुनाच्या मनामध्ये संशय निर्माण होतो की यांच्यासोबत मी का युद्ध करू. आणि अशा प्रकारे करुणेने त्यांचं हृदय व्यापल्याने धनुष्य बाजूला ठेवून अर्जुन म्हणतात की मी आता लढणार नाही म्हणून. आणि अनेक युद्धाची कारणं भगवंतांना सांगतात. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांना अर्जुन सांगतात की माझी जी बुद्धी आहे ती कार्पण्य दोषामुळे भ्रमित झालेली आहे. कृपा करून तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा आणि मला योग्य तो उपदेश द्या. आणि भगवंत सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात की अशा प्रकारे आपण म्हणजे हे शरीर नव्हे तर आपण आत्मा आहोत. भीष्म आणि द्रोण हे शरीर सोडणार म्हणून शोक करण्यात काही अर्थ नाही आहे. तर उलट आपल्या कर्तव्य पालन करण्यासाठी अशा प्रकारचे जी दुःख आहेत त्याला सहन करायला तुला शिकायला लागेल. कारण हा आत्मा जो आहे हा नेहमी अमर आहे, नित्य शाश्वत आहे आणि कधी त्याचा शस्त्राने त्याचे तुकडे करता येत नाही, पाण्याने भिजवला जात नाही. म्हणून आपलं कर्तव्य करण्यापासून तू मुकू नकोस. आणि यानंतर म्हणतात की क्षत्रियासाठी अशा युद्धाची पर्वणी म्हणजे स्वर्गाचं उघडलेलं द्वार आहे. पण तू मात्र सुख आणि दुःख, जय आणि विजय याची चिंता न करता युद्धासाठी सज्ज हो. आणि यानंतर भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत बुद्धियोगाविषयी. बुद्धियोग म्हणजे त्याचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे भक्तियोग आणि दुसरा अर्थ म्हणजे कर्मयोग. तर कर्मयोगाबद्दल सांगताना भगवंत म्हणतायत की तुझं नियत कर्तव्य करण्यावर अधिकार आहे, पण त्याचं फळ उपभोग घेण्यावर मात्र तुझा काही अधिकार नाही. तर अशा प्रकारे निरासक्त राहून समजा तू तुझं नियत कर्तव्य केलंस तर तू पुण्य आणि पाप या दोघांपासून मुक्त होशील आणि आध्यात्मिक जगात परत जाशील. आणि अशा प्रकारे कार्य करताना तुला स्थितप्रज्ञ व्हावं लागेल. कारण जो फळाची आशा करतो त्याची बुद्धी अनेक ठिकाणी भरकटलेली असते. तर यानंतर अर्जुन विचारतात असा स्थितप्रज्ञ जो आहे तो त्याची व्याख्या काय आहे, कोणाला म्हणतात, तो कसा बोलतो, कसा चालतो. तर भगवंत सांगतात ज्या प्रकारे एखादा कासव आहे जे आपले हात पाय डोकं गरज नसेल किंवा संकटाच्या वेळी आत घेऊ शकतं आणि वापरायच्या वेळी पुन्हा बाहेर आणू शकतं, त्याच प्रकारे स्थितप्रज्ञ आपली इंद्रिय भगवंतांच्या सेवेसाठी किंवा आपलं नियत कर्तव्य करण्यासाठी तो वापरतो आणि यानंतर मात्र पुन्हा त्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणतो. अशा प्रकारे जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांना अर्पण करण्यासाठी जो आपली कर्तव्य करतो तो शांती त्याला प्राप्त होते. मात्र जो विविध प्रकारच्या कामभावना किंवा वासना मनामध्ये येत असताना त्यांच्या आहारी जातो तो मात्र कधीच सुखी होऊ शकत नाही. असं दुसऱ्या अध्यायाचं भगवंतांनी सांख्ययोग म्हणजे आपण आत्मा आहोत, शरीर नाही होत हे ज्ञान, आणि कर्मयोग म्हणजे आपलं नियत कर्तव्य करून अशा प्रकारे भगवंतांना अर्पण करून आपण प्रत्येक कर्तव्य केलं पाहिजे. स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे, कुठल्याही दुःखामध्ये भांबावून नाही गेलं पाहिजे आणि सुखाची पण स्पृहा, भौतिक सुखाची स्पृहा न करता आपण हे आपलं कर्तव्य केलं पाहिजे. हे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. तर आज आपण तिसरा अध्याय पाहणार आहोत आणि या अध्यायामध्ये भगवंत कर्मयोगाची अजून पुढे व्याख्या सांगतील. तर या अध्यायामध्ये आपण आज पाहणार आहोत. या अध्यायाचं तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. या अध्यायाचं विश्लेषण अशा प्रकारे, या अध्यायामध्ये 43 श्लोक आहेत
तर श्लोक पहिला आणि दुसरा यामध्ये अर्जुन शंका विचारतायत की मी माझं नियत कर्तव्य केलं पाहिजे की माझं सर्व कर्तव्य सोडून संन्यास घेतला पाहिजे. श्लोक 3 ते 8 मध्ये सांगतात की कर्मयोग हा कसा कर्म संन्यासाहून श्रेष्ठ आहे. तर आणि श्लोक 17 ते 35 मध्ये सांगतात की निष्काम कर्मयोग हा श्रेयस्कर आहे स्वतःसाठी आणि लोकांसाठी देखील. आपण पहिला अर्जुनाची शंका, त्यानंतर कर्मयोग हा कर्म संन्यासाहून श्रेष्ठ आहे. कर्मयोग कसा शुद्धिकारक आहे हे पुढील विभागामध्ये सांगितलंय. आणि यानंतर कर्मयोग, निष्काम कर्मयोग हा आपल्यासाठी सुद्धा श्रेयस्कर आहे आणि संपूर्ण समाजासाठी सुद्धा श्रेयस्कर आहे हे पुढच्या विभागात 17 ते 35 मध्ये सांगतात. आणि श्लोक 36 ते 43 मध्ये हा जो काम नावाचा महाशत्रू आहे त्याला जिंकण्याचं साधन म्हणजे आत्मज्ञान आहे हे पुढे भगवंत सांगतात. तर मुख्य संदेशाचा आहे की बंधन किंवा मुक्ती ही कृती नाहीये, कधी भावना ठरवत असते. एखादी गोष्ट आपल्याला बंधनात पाडणार की मुक्ती मिळवून देणार हे आपल्याला आपली भावना, तिथं भावना ठरवत असते. संन्यास म्हणजे कृतीचा त्याग नव्हे तर फलासक्तीचा, फळावर आसक्त न होता केलेलं कर्तव्य, फलावर आसक्ततेचा त्याग म्हणजे खरं म्हणजे संन्यास होय. त्यानंतर पुढचं सांगतायत की यज्ञ म्हणजेच कर्मयोग होय, ज्याद्वारे आपल्याला भौतिक समृद्धी पण मिळते आणि चित्ताचं शुद्धीकरण सुद्धा साध्य होतं. आणि पुढील संदेश आहे की एखादा म्हणेल की मी आता शुद्ध झालोय तर मी आता नियत कर्तव्य करण्याचा काय उपयोग आहे. तर भगवंत सांगतायत की जो शुद्ध झालाय त्याने सुद्धा योग्य उदाहरण समाजात प्रस्थापित करण्यासाठी निष्काम कर्मयोग करून लोकांना शिकवलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कामवासना, आणि त्याला आत्मज्ञानाद्वारे आपण या कामवासनेला जिंकू शकतो. तर आता पहिला विभाग आपण पाहणार आहोत, हा श्लोक 1 ते 8 मध्ये. यामध्ये अर्जुनांची शंका आहे व कर्मयोगाचं श्रेष्ठत्व सांगितलंय. पुन्हा एकदा बंधन आणि मुक्ती ही कृती नाही ठरवत पण भावना ठरवते, त्यामागचा हेतू ठरवतो. आणि संन्यास म्हणजे कृतीचा त्याग नव्हे तर फलासक्तीचा त्याग होय. तर अर्जुन शंका विचारतात, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. हे भगवंत तुम्हाला सांगितलंच मागच्या अध्यायामध्ये की बुद्धी ही बुद्धियोग हा कर्मकांडापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. तर मग युद्ध का करू मी? दूरेण यवरम कर्म बुद्धियोगा धनंजय, असं तुम्ही मागच्या अध्यायात मला सांगितलं. तर मग मी आता हे नियत कर्म का करू असं विचारतात. तर भगवंत सांगतात की ज्ञान म्हणजे नियत कर्माचा त्याग नव्हे, फळावर आसक्त होऊन केलेलं जाणारं कर्म आहे त्याला अवर म्हणून घोषित केलं भगवंतांनी. पण फलासक्ती सोडून जेव्हा नियत कर्म केलं जातं तो मात्र खरा बुद्धियोग आहे असं भगवंत सांगतात. तर आपण इकडे लक्षात घेऊ शकतो की 4 स्तरावर गोष्टी होऊ शकतात. सगळ्यात खालच्या स्तरावर म्हणजे विकर्म म्हणजे वेदांमध्ये जे सांगितलंय धर्माची तत्व त्या विरुद्ध जाऊन आपल्या कामवासना पूर्ण करण्यासाठी विकृत गोष्टींचा अवलंब करणं हे म्हणजे विकर्म. त्यानंतर कर्मकांड येतं. कर्मकांड म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या काही विविध सोपस्कार आहेत ते करणं आणि त्याद्वारे आपल्या भौतिक वासना पूर्ण करणं आणि फळावर आसक्त राहून त्यांचा उपभोग करणं आणि मग पुन्हा धार्मिक कृत्यांमध्ये संलग्न होणं, पुन्हा उपभोग करणं, त्याला कर्मकांड म्हणतात. कर्मयोग म्हणजे कुठल्याही प्रकारची फळाची आसक्ती न ठेवता केवळ स्वतःचं नियत कर्म करणं जेणेकरून आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होतं आणि हेच याचं मुख्य फळ आहे. आणि जेव्हा हृदयाचं शुद्धीकरण होतं तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारच्या वेदांमधली कर्तव्य बांधील नसतात आणि पूर्ण वेळ तो आत्मज्ञानामध्ये स्थित असतो. त्याला ज्ञानयोग असं म्हणतात. आणि याच्यावरचाही आहे तो भक्तियोग आहे की ज्याच्यामध्ये केवळ त्याला आत्म्याचं ज्ञान नाही तर भगवंताचं सुद्धा ज्ञान होतं आणि भगवंताच्या सेवेमध्ये तो निमग्न होतो. तर अर्जुन विचारतात की बुद्धी जर श्रेष्ठ आहे कर्मापेक्षा तर मी कर्म का करू? कारण अर्जुनाला वाटते बुद्धी म्हणजे काम न करणं
किंवा आपलं कर्तव्य न करणं. रे भगवंता, तू माझी बुद्धी मोहात पाडतोयस, तर एक मला नक्की काय ते सांग, की मी माझं कर्तव्य करू की माझा बुद्धीचा वापर करून सगळ्या प्रकारच्या कर्मापासून मुक्त होऊ. तर भगवंतांना इथे पुढे स्पष्ट करून सांगतील की बंधनात न अडकणं याचा अर्थ असा नाही की नियत कर्तव्य न करणं. नियत कर्तव्य तर प्रत्येकाने केलंच पाहिजे, पण ते फळावर आसक्त न होता केलं पाहिजे. हेच योगाचं खरं कौशल्य आहे असं म्हणून भगवंत सांगतील. आणि अर्जुन हा प्रश्न कशासाठी विचारतात? कदाचित आपल्याला वाटेल, अरे अर्जुनाला पण हा कसा काय प्रश्न पडू शकतो अशा प्रकारचा? अर्जुन तर भगवंतांचे भक्त आहेत. तर आपल्या सर्वांना उद्देशून हा प्रश्न विचारलेला आहे अर्जुनाने, जेणेकरून आपल्या सर्वांचं भलं होईल. आणि आता भगवंत याला उत्तर देतील. श्री भगवान उवाच लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मायानघ. हे अनघ अर्जुना, मागच्या अध्यायामध्ये मी दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. ज्ञानयोगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. जे सांख्ययोगांचं ज्ञान आहे, जे आत्मज्ञान आपण चर्चा केली होती, ते म्हणजे सांख्य योगी जे पालन करतात ते ज्ञानयोग आहे. आणि कर्मयोगेन योगिनाम, आणि योगी जे कर्मयोग पालन करतात, अशा दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. तर हे दोन योग एकमेकांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ सांख्ययोग, त्यातलं जे ज्ञान आहे आत्मज्ञान, ते मनात ठेवूनच कर्मयोग करायचा असतो. म्हणजे एखादा कर्मयोग करणारा, उदाहरणार्थ एखादा क्षत्रिय आहे, तो त्याचं कर्तव्य करतोय. क्षत्रियाचं कर्तव्य सांगायला की आपल्या प्रजाजनांचं रक्षण करणं आणि शत्रूंपासून प्रजाजनांना वाचवणं, त्यासाठी युद्ध पण करणं, युद्धामधून पळून न जाणं, ही सगळी क्षत्रियाची कर्तव्य, नियत कर्तव्य आहेत. पण ही कर्तव्य करत असताना त्यातून मला काय लाभ होणार याचा विचार न करता, ही कर्तव्य कशा प्रकारे माझं हृदयाचं शुद्धीकरण करून अंततोगत्वा मला मी आत्मा आहे याची अनुभूती करून देतील, आणि यालाच सांख्ययोगाचं ज्ञान म्हणतात. आणि हे सांख्ययोगाचं ज्ञान मनामध्ये ठेवूनच ती नियत कर्तव्य केली जातात. म्हणून हे सांख्य आणि कर्मयोग हे एकमेकांवर अवलंबून आहेत, हे एकमेकांपासून विभक्त नाही आहेत. तर याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की कसं धर्म आणि तत्वज्ञान हे एकमेकांवर अवलंबून आहे. समजा धर्म आहे पण तत्वज्ञान नाही आहे, त्या मागे भगवंताचं तत्व काय आहे, आपलं तत्व काय आहे, या निसर्गाचं तत्व काय आहे, हे समजा जाणून न घेता केवळ आम्ही देवाचं करतो, आम्ही धार्मिक आहोत असं म्हणणं म्हणजे एक प्रकारची भावुकता आहे ती, कधी कधी काल्पनिकता आहे. किंवा याच्यातूनच अतिरेकीपणा निर्माण होतो की तत्वज्ञान समजून न घेता, कशा प्रकारे सर्वजण भगवंतांचे अंश आहेत हे समजून न घेता, जेव्हा मी माझ्या काही प्रकारच्या नियमांनाच आग्रहाद्वारे त्याला पकडून ठेवतो आणि इतरांचा द्वेष करतो, तर तेव्हा त्याच्यातून अतिरेकीपणा निर्माण होतो. आणि हे याचं कारण आहे कारण तत्वज्ञान योग्य प्रकारे समजून नाही घेतलेलं आहे. आणि याच्या उलट तत्वज्ञान माहिती आहे पण धर्म म्हणजे भगवंतांची सेवा करणं हे मात्र केलं नाही, तर काय होईल, तर शुष्क तर्काच्या स्तरावर ते तत्वज्ञान राहील. तत्वज्ञानाचा मुख्य उपयोग आहे किंवा मुख्य पर्यवसान कशात झालं पाहिजे, तर भगवंतांच्या भक्तीमध्ये झालं पाहिजे. उदाहरणार्थ तत्वज्ञान तुम्हाला सांगतंय की एक अशा ठिकाणी धन पुरून ठेवलेलं आहे, तर धर्म म्हणजे जाऊन त्या ठिकाणी खोदणं आणि ते धन बाहेर काढणं म्हणजे धर्म आहे. तर फक्त तत्वज्ञानाच्या स्तरावर फक्त माहिती गोळा केली की बाबा इकडे धन पुरलेलं आहे, पण तिकडे जाऊन खोदलं नाही, तर मग त्या माहितीचा काय उपयोग? त्याच प्रकारे तत्वज्ञान माहिती पण भगवंताची सेवा केली नाही तर त्याचा उपयोग नाही. दुसरं म्हणजे वेदांच्या नुसार, वेदांमध्ये जे तत्वज्ञान सांगितलंय त्याच्या शास्त्रानुसार, पुराव्यानुसार आणि त्याच्या पद्धतीनुसार समजा भगवंताची नाही सेवा केली, तर ते म्हणजे एक प्रकारची भावनिकता आहे, फक्त ती भावुकता आहे. भगवंतांना काही गोष्टी आवडत नाहीत आणि त्या गोष्टी आपल्याला शास्त्रात सांगितल्यात की या गोष्टी करू नका, त्या भगवंतांना आवडत नाही, आणि मी मात्र त्या सगळ्या गोष्टी करतोय आणि म्हणतोय की मी भगवंतांचा भक्त, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. म्हणून भक्तियोग आणि कर्मयोग हे दोन्ही ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ सांगितले. का? कारण भक्तियोगामध्ये साक्षात भगवंतांची सेवा केली जाते, ज्ञानयोगामध्ये ब्रह्म आणि परमात्मा स्तरावर भगवंतांची, मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं, ब्रह्म परमात्माच्या पण जे स्रोत आहेत ते भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत. आणि कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा काय श्रेष्ठ आहे? कारण
तो जास्त योग्य प्रकारे करता येण्याजोगा आहे. ज्ञान योगासाठी हृदयाचं पूर्ण शुद्धीकरण हवं. ते समजा नाही केलं आणि संन्यास घेतला तर मात्र ती व्यक्ती स्वतःला आणि समाजाला फसवण्यास कारणीभूत ठरते. ते भगवंत पुढे सांगतील. म्हणतात न कर्मणा अनारंभात निष्कर्म्यं पुरुषोष्णुते रजसन्नसनादेव सिद्धिं समधिगच्छति. फक्त कर्म करणं सोडून दिलं म्हणून नैष्कर्म्य प्राप्त झालं किंवा संन्यास प्राप्त झाला असं अजिबात नाहीये. हृदयाचं शुद्धीकरणापासून संन्यास घेणं म्हणजे उत्पात आहे. जोपर्यंत हृदय शुद्ध नाही झालंय तोपर्यंत आपल्याला सर्व आपल्या प्रकारची आपली जी नियत कर्तव्य आहे ती करत राहिलं पाहिजे. आणि आत्म्याचं जे ज्ञान आहे ते मनात ठेवून ते ध्यानात ठेवून ही सर्व कर्तव्य केली पाहिजेत. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये असं पण सांगतात की भक्ती करणारा मात्र नियत कर्म नाही जरी करू शकला तरी त्याची प्रगती आहे. कारण यथा तरोर मूल निषेचनेन, ज्या प्रकारे एखादा व्यक्ती जेव्हा झाडाच्या मुळाला पाणी देतो तेव्हा संपूर्ण फळा फुलांना आपोआप पाणी पोचतं, त्याच प्रकारे एखादा जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा त्याची सगळी कर्तव्य आपोआप पार पाडली जातात. पुढे म्हणतात की हा जो सक्रियता म्हणजे काहीतरी करत राहणं हा आत्म्याचा स्वभावच आहे. आत्मा कधी निष्क्रिय बसू शकत नाही. आता आपण या भौतिक जगामध्ये 3 गुणांनी बांधलेलो असलो तरी सुद्धा आत्मा इतका सक्रिय आहे. तर मग जेव्हा आत्मा मुक्त होईल तेव्हा तो निष्क्रिय कसं काय होईल? बरेच जण म्हणतात आत्मा जेव्हा मुक्त होईल, आपण जेव्हा मुक्त होऊ या भौतिक शरीरातून किंवा भौतिक बंधनातून, तेव्हा आपल्याला काही कर्तव्य राहणार नाही, काही कार्यच आपण करणार नाही असं काही जण म्हणतात. त्याचं उत्तर देताना प्रभुपाद म्हणतात की बद्ध अवस्थेत असताना इतकं सक्रिय आहे तर मग मुक्त अवस्थेत किती अजून सक्रिय होईल तो. पण खऱ्या अर्थाने सक्रिय होईल. हा भगवंताच्या सेवेमध्ये आता त्याची जी क्रिया आहे ती मायेच्या प्रभावाखाली चालू आहे. पण जेव्हा मुक्त होईल, भगवत धामात परत जाईल, तेव्हा योग मायेच्या भगवंतांच्या आध्यात्मिक शक्तीच्या प्रभावाखाली त्याची सर्व कार्य पार होतील. तर म्हणून मायाच्या प्रभावाखाली काम करणं याच्यापेक्षा चांगलं आहे नियत कर्म करणं स्वतःच. त्याच्यापेक्षा अजून चांगलं आहे की भक्ती करणं. म्हणून कर्माचा त्याग करणं हे सर्वथा भगवंतांना अमान्य आहे. स्वकर्म हे कष्टाचे म्हणून काम सोडू म्हणणार, रिकामटेकडे बसून राहणे नाही परवडणार. हे परवडणार नाही आपल्याला की नुसतं बसून राहणं आणि आपलं काम सोडून देणं, याने काही हृदयाचं शुद्धीकरण होणार नाही. अजून आपण रजोगुणातून तमोगुणामध्ये आपण अजून आवृत्त होत राहू. तर म्हणून भगवंत काय उपाय सांगतात? म्हणतात की जो एखादा कर्मेंद्रिय आणि संयम्य बाहेरील रूपामध्ये समजा आपली इंद्रिय आवडून घेतोय पण मनामधून मात्र विषयांचं चिंतन करतोय, असा कोण आहे? हा ढोंगी आहे. आणि असा ढोंगी ध्यानी हास्यास्पद आहे असं भगवंत सांगतात. का? कारण रिकामे बिन कामाचे मन सैतानाचे घर. जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतात एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. म्हणजे जे रिकामं घर आहे ते सैतानाचं त्याचा कारखाना आहे. म्हणजे काही मन रिकामं असलं तर काही करायचं नसलं तर काय होतं, अनेक वाईट विचारच मनात येतात. आत्वासना प्रबळ राहती शरीरवरी जरी स्थिर. वरून जरी शरीर स्थिर दिसलं तरी आतमध्ये मात्र वासना प्रबळ राहतात. मग काय करावं बरं एखाद्याने? म्हणतात यस्तु इंद्रिया आणि मनसा नियम्या रपते कर्मेंद्रिय ही कर्मयोगम असक्ता असं विशेष. म्हणून प्रत्येकाने आपली इंद्रिय नियमित करून आपल्या मनाद्वारे नियत कर्तव्य करण्यासाठी त्या इंद्रियांचा वापर केला पाहिजे. आणि म्हणून आत्मसाक्षात्कार कधी प्राप्त होतो? शास्त्रानुसार आपलं जेव्हा नियमित जीवन असतं आणि अनासक्त होऊन जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. म्हणजे 2 गोष्टी, शास्त्रानुसार नियमित करणं आपलं जीवन आणि अनासक्त होऊन आपला व्यवसाय करणं. प्रभुपाद लिहितात की एखादा प्रामाणिक झाडूवाला सुद्धा फसव्या ध्यान योगापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण प्रामाणिक झाडूवाला त्याची प्रगती करेल पण फसवा ध्यान योगी मात्र स्वतःचीच फसवणूक करून बसेल. म्हणून भगवंत सांगतात नियतम गुरु कर्मत्वम कर्मज्यायो य कर्मणा. ते तुझं नियत कर्तव्य तेच तू कर. कारण अशा प्रकारचं नियत कर्तव्य हे सर्व कर्म सोडून देण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. का?
शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत कर्मणा. समजा काहीच काम नाही केलं तर तुझी शरीर यात्रा पण कशी काय चालेल. तर थोडक्यात सांगायचं तर याचं तात्पर्य असं आहे की समजा तुला भोगाची इच्छा असेल तरी सुद्धा तू युद्ध कर, राज्यासाठी स्वर्गासाठी युद्ध कर. कारण हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. समजा हे धार्मिक युद्ध करता करता मेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल. सामान्य माणूस असशील, सामान्य मनुष्य, तर शुद्धीसाठी, हृदयाच्या शुद्धीसाठी युद्ध कर. कर्म ज्यायो हि अकर्मणा, या श्लोकामध्ये सांगितलं. समजा ज्ञानी असशील तर उदाहरण दाखवून देण्यासाठी युद्ध कर इतरांना. यद्यद आचरती श्रेष्ठ. तुझं उदाहरण पाहून इतर लोक सुद्धा त्यांची नियत कर्तव्य करतील आणि एकदम अपक्व अवस्थेमध्ये आपली कामं सोडणार नाहीत. आणि समजा माझा भक्त असशील तर मी सांगतो म्हणून युद्ध कर. माझी इच्छा अशी आहे की हे दुर्योधन आणि इतर जे असुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्या सर्वांचा विनाश होऊन धर्माची स्थापना करणं. यदा यदा ही धर्मस्य, पुढे भगवंत सांगतील. म्हणून तू युद्ध कर. मयि सर्वाणि कर्माणि युक्ता असित मत्परा. तसे चारही प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा तू व्यक्ती असशील, कर्मी असशील किंवा सामान्य मनुष्य असशील किंवा ज्ञानी असशील, तर माझा भक्त असशील तरी सुद्धा तू हे युद्ध कर. इथे सामान्य मनुष्य म्हणजे कर्मयोगासाठी पात्र समजा मनुष्य असतील तरी सुद्धा तू युद्ध कर. तर श्लोक 1 ते 8 हा पहिला विभाग आपण पाहिला. यामध्ये कर्मयोगाचं श्रेष्ठत्व सांगितलंय भगवंतांनी. अपक्व अवस्थेमध्ये कर्माचा संन्यास घेण्याऐवजी आपली नियत कर्तव्य करून फळावर आसक्ती न ठेवता भगवंतांना कर्म अर्पण करणं हेच कर्मयोग आहे. आणि हा जो कर्मयोग आहे पुढच्या विभागात सांगतील हा कशा प्रकारे आपल्या हृदयाचं शुद्धीकरण करतो हे या विभागामध्ये आता आपण पाहू. यज्ञ म्हणजेच कर्मयोग होय. आणि यज्ञ हा फळावर आसक्ती न ठेवून केला जातो आणि भगवंतांना अर्पण केला जातो, म्हणून यज्ञ हाच कर्मयोग आहे. आणि त्याद्वारे आपल्याला भौतिक समृद्धी पण प्राप्त होते आणि सोबत चित्ताचं शुद्धीकरण दोन्ही साध्य होतं. आपण कसं ते पाहू. भगवंत तिकडे सांगतात यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगा समाचर. म्हणून यज्ञासाठी केलेलं कर्तव्य. तर भगवंतांचं आपल्या ऋग्वेदामध्ये भगवंतांचं एक नाव यज्ञ म्हणून सांगितलं. भगवान विष्णूंचं एक नाव यज्ञ आहे. म्हणून यज्ञासाठी कर्तव्य करणं म्हणजे विष्णूसाठी कर्तव्य करणं किंवा कृष्णासाठी कर्तव्य करणं. आणि हे सुद्धा फळावर आसक्त न होता जेव्हा आपण करतो तेव्हा मुक्त संगा, तेव्हा ते आपल्याला कधीच आपल्याला बंधनकारक होत नाही. तर कोणी म्हणेल अरे दोघंही तर एकच प्रकारचं कार्य करतायत, एकाला बंधनकारक आणि दुसऱ्याला बंधनकारक नाही, असं कसं काय. एक छान इथे एक गोष्ट आहे की एक घर मालक असतो आणि घर मालकाने त्याचे नवीनच त्याची जी घराची भिंत आहे बाहेरच्या साईडने बाजूने रंगवून ठेवलेली असते. सुंदर प्रकारे घराला रंग मारून ठेवलेला असतो. आणि दोन मित्र जातात आणि पाहतात की या घर मालकाने काय छान रंग मारलाय. आणि पाहतात की एक असा उडाणटप्पू मुलगा असतो, तो हातात स्प्रे पेंट घेतो, म्हणजे फवारणी करण्याची पिचकारी घेतो आणि त्या भिंतीवर रंग इकडे तिकडे पसरवण्याचा प्रयत्न करतो. घर मालक येऊन पाहतो तेव्हा त्याच्या एक तो थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो की अरे पुन्हा असं केलंस तर याद राख, एवढी चांगली भिंत रंगवली त्याला तू खराब करतोस. आणि जे दोन मित्र आहेत ते दुरून पाहतात की असं या घर मालकाने त्या उडाणटप्पू मुलाला कशी शिक्षा केली. तर एक मित्र दुसऱ्याची पैज लावतो की मी पण ही जाऊन भिंत रंगवतो आणि मालक मात्र मला मारणार नाही, उलट माझं कौतुक करेल. दुसरा मित्र म्हणतो आता तर आपण पाहिलं की याने तेच काम केलंय आणि त्याला मात्र चांगली शिक्षा ठोठवली, एक थोबडीत वाजवली त्या घर मालकाने, आणि तू पण तेच करणार, तुला पण मार खायची इच्छा आहे की काय. तर मित्र म्हणतो तू पैज लाव. तर दुसरा मित्र म्हणतो ठीक आहे बाबा पैज लावतो मी. तर हा मित्र जातो त्या तिथे पण काहीतरी त्या भिंतीवर काहीतरी रंगाने काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरा मित्र दुरून पाहतोय त्याला काय करतोय. आणि घर मालक पुन्हा येतो, पाहतो त्याच्या पाहणीमध्ये येतं की हा अजून एक दुसरा एक मुलगा आला आणि तो पण माझी भिंत रंगवतो. तो पण तावातावाने येतो आणि भिंतीवर काय केलंय ते पाहतो आणि
हा जो मित्र आहे त्याला शाबासकी देतो, त्याला घरून काही मिठाई आणून देतो, बाबा फार छान चांगलं काम केलंयस असं म्हणून सांगतो. तर हा दुसरा मित्र बाहेरून जो दुरून बघतोय तो अचंबित होतो आणि विचार करतो की अरे ह्याला कसं काय या घर मालकाने कौतुक केलं. आणि मग तो विचारतो की बरं बाबा मी पैसे हरलो, पण नक्की तू कसं काय, तुला या घर मालकाने शाबासकी दिली. तर तो घेऊन जातो मित्राला त्या भिंतीजवळ आणि म्हणतो बघ मी काय लिहिलं. त्या भिंतीवर लिहिलं असतं, ही भिंत या भिंतीवर काही लिहिण्यास परवानगी नाही हुकुमावरून. तर या दुसरा जो मित्र असतो त्याने घरमालकाच्या फायद्यासाठी, हितासाठी त्या भिंतीवर लिहिलं असतं आणि म्हणून त्याला शाबासकी मिळते. आणि पहिल्याने मात्र स्वतःच्या मनानुसार एक उडाणटप्पूपणा करण्यासाठी म्हणून त्याने केलेलं असतं, तर त्याला शिक्षा मिळते. तर म्हणजे आपण काय करतो ते महत्वाचं नाही, पण कुठल्या हेतूने करतोय, कोणासाठी करतोय ते महत्वाचं आहे. जसं उदाहरणार्थ एखादा कोणी बंदूक घेऊन कोणाला मारत सुटला तर त्याला फासावर चढवतील, शिक्षा देतील. पण तोच समजा अधिकृतरित्या देशाच्यासाठी लढाई करतोय आणि मग तेव्हा त्याने गोळ्या चालवल्या तर मात्र त्याला परमवीर चक्र देतात. तर दोघंही काम तेच करतात, आणि एकाला परमवीर चक्र आणि एकाला फाशी, असं कसं काय? पण दोघांचा हेतू वेगळा आहे. एक जण अधिकृत अधिकाराच्या विशेष अधिकाराद्वारे ती गोष्ट करतोय आणि दुसरा मात्र स्वतःच्या मनानुसार मनसोक्त गोष्टी करतोय. तर दोघांच्या या कृत्याच्या परिणामामध्ये फरक आहे. तर भगवंत सांगतात की पूर्वी ब्रह्मदेवांनी जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा या यज्ञाची सुद्धा निर्मिती केली आणि सांगितलं की या यज्ञाद्वारे तुम्ही तुमच्या भौतिक इच्छा पूर्ण करा. या भौतिक जगामध्ये प्रत्येक जण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आलाय, त्यामुळे त्याचं आध्यात्मिक जगातून पतन झालं. तर या भौतिक इच्छा पूर्ण करताना मात्र धार्मिकरित्या कशा पूर्ण कराल यासाठी म्हणून यज्ञाची निर्मिती करण्यात आली. आणि म्हणून हा बद्ध जीवनासाठी कार्यक्रम आहे, जेणेकरून या जगात असताना आपण आपल्या इच्छा धार्मिकरित्या पूर्ण करू शकतो आणि नंतर भगवत धामात परत जाऊ शकतो. तर श्रील प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये की मग आता कुठला यज्ञ करणार? तर कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ सांगितलं संकीर्तन यज्ञ. श्री चैतन्य महाप्रभू कलियुगामधले भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहेत. त्यांच्याबद्दल असं म्हटलंय की कृष्ण वर्णम पिशा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ ही संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसहा. की भगवान कृष्णच कलियुगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतरले आणि त्यांनी सर्व जीवांच्या उद्धारासाठी हा यज्ञ सांगितलाय संकीर्तन यज्ञ. म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याचं जप किंवा संकीर्तन करणं हा युगधर्म आहे. तर कृतय ध्यायतो विष्णू, कृतयुग म्हणजे सत्ययुगामध्ये लोक ध्यान करायचे, तो युगधर्म होता. त्रेतायाम यजतो मखई, त्रेतायुगामध्ये लोक अनेक प्रकारचे यज्ञ करायचे, म्हणजे ज्याच्यामध्ये आहुती दिली जाते तशा प्रकारचे यज्ञ करायचे. आणि त्यानंतर द्वापर युगामध्ये द्वापरे परिचर्यायाम, जास्त करून भगवंतांच्या विग्रहांची सेवा केली जायची. पण या युगामध्ये मात्र या तिन्ही गोष्टी करण्यासाठी तेवढी क्षमता नाही, तेवढी सुविधा नाही, आणि म्हणून लोकांचं पण अधिकाधिक पतन झालेलं आहे, आपलं आयुष्य पण तेवढं नाही. म्हणून सगळ्यात सोपा उपाय सांगितलाय जो हरिनाम संकीर्तनाचा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची, म्हणून तुकाराम महाराज सुद्धा सांगतात. तर हा जो संकीर्तन यज्ञ आहे हा या कलियुगासाठीचा यज्ञ आहे आणि हा प्रत्येकाने करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि मग पुढे सांगतात की ब्रह्मदेव सांगतात सर्व मनुष्यांना की तुम्ही देवतांना प्रसन्न करा आणि देवता तुम्हाला प्रसन्न करतील. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा तुम्ही पूर्ण करा. तर छांदोग्य उपनिषदामध्ये एक श्लोक येतो, म्हणतात की आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती, स्मृती लंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः. म्हणतात की सगळ्यात पहिला यज्ञ जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या आहाराची शुद्धी होते. यज्ञ न करता जेव्हा आपण आहार घेतो तेव्हा तो पापमय आहार असतो. रजोगुण तमोगुणाच्या मुळे त्याच्यावर प्रभाव असतो. आणि याच्यातून पवित्र करायचं असेल तर यज्ञ म्हणजे भगवंतांना जेव्हा अर्पण करून आपण अन्न ग्रहण करतो तर ते अन्न पवित्र होतं. असं पवित्र अन्न ग्रहण केल्याने काय होतं? आहार शुद्ध, सत्वशुद्धी,
आपल्या सत्वाची शुद्धी होते, आपल्या अस्तित्वाची शुद्धी होते. आणि अस्तित्वाची शुद्धी झाल्यानंतर काय होतं? सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती, आपली स्मृती, योग्य काय अयोग्य काय, भगवंतांपर्यंत कसं पोहोचायचं, ही जी पवित्र स्मृती आहे ती जागृत राहते, शाबूत राहते. आणि आपण या जगातून कसं मुक्त होऊ शकतो याचा विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. आणि यानंतर सर्व ग्रंथींना प्रमोक्ष हा, आणि आपण भगवंतांच्या भक्ती करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ शकतो. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढा भगवंतांचा प्रसाद आपण घेतला पाहिजे. कारण भक्ती करण्यासाठी सुरुवात आपली होते सेवनमुखे जिव्हादल, जिव्हेपासून सुरुवात होते. जिव्हेसाठी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं संकीर्तन यज्ञ, आणि या श्लोकामध्ये सांगितलं पवित्र अन्न म्हणजे भगवंतांचा प्रसाद. तर म्हणतात की जो अशा प्रकारे यज्ञ न करता जेवण ग्रहण करतो, अन्न ग्रहण करतो, तो म्हणजे कोण आहे? चोराप्रमाणे आहे म्हणून सांगतात. कारण देवता कोण आहेत? देवता म्हणजे भगवान श्रीकृष्णाने नियुक्त केलेले अधिकारी आहेत. जसं आपण पाहतो की राज्याची जेव्हा व्यवस्था लावली जाते तेव्हा कोणी पाणी खात असतं, कोणाकडे विद्युत खात असतं. त्याच प्रकारे भगवंत जेव्हा या पूर्ण जगताची निर्मिती करतायत तेव्हा सूर्यदेवांकडे ऊर्जा पुरवण्याचं खातं आहे, इंद्रदेवांकडे पाऊस पाडण्याचं खातं आहे. अशा प्रकारे देवता सर्व पुरवतायत आपल्याला. कुठलेही काही कृत्रिम नाहीये. प्रभुपाद म्हणतात की आपल्याला भूक लागली तर जे नट बोल्ट म्हणतो आपण ते काही आपल्याला खाण्यासाठी उपयोगी पडणार नाही, जे कारखान्यात तयार होतात. पण आपल्याला शेतीमध्ये उत्पन्न होणारं जे अन्न आहे तेच आपल्याला उपयोगास येतं. आणि पुन्हा एकदा सांगतात की या कलियुगामध्ये एकच यज्ञ आहे, हरिनाम संकीर्तन म्हणून. जो यज्ञ आपण केला तर मुक्त संगा परम व्रजेत. कलियुगामध्ये अनेक दोष आहेत. कलौ दोष निधे राजन अस्ति एको महद गुणा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगा परम व्रजेत. आपण या भौतिक रजोगुण, सत्वगुण, तमोगुणापासून मुक्त होऊन आध्यात्मिक जगाला आपण प्राप्त होऊ शकतो. पुढे म्हणते की अशा प्रकारे जो यज्ञ करून नंतर अन्न ग्रहण करतो तो खऱ्या अर्थाने शुद्ध होतो. आणि या विभागाचा उद्देश आपण पाहिला होता, मुख्य संदेश, की कसा यज्ञ आपल्याला शुद्ध करतो ते सांगतात. यज्ञ जेव्हा भगवंतासाठी केला जातो आणि प्रसाद ग्रहण केला जातो अवशिष्ट, तेव्हा तो आपल्याला सर्व प्रकारच्या कर्मिक बंधनातून मुक्त करतो, सर्व प्रकारच्या किलबिशातून मुक्त करतो. मात्र जे यज्ञ न करता फक्त स्वतःच्या पोट भरण्यासाठी किंवा स्वतःच्या जिवेच्या लांबपट्ट्यासाठी म्हणून जेव्हा एखाद्या कोणी अन्न खातात तेव्हा ते ये पचंती आत्मकारणात भुंजते ती अघम पापा, ते दुसरं तिसरं काही नाही तर पापच भक्षण करतात. अशा प्रकारे कोणी पाप भक्षण केलं तर कधी तो सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून यज्ञ कुठला सांगितलं पुन्हा एकदा, संकीर्तन यज्ञ नाही केला तर केवळ आपल्या व्यक्तिगत जीवनात नाही तर पूर्ण जगात सुद्धा सुखाची आणि शांतीची काहीच संभावना नाही, असं तात्पर्यामध्ये सांगतात. यज्ञाचं महत्व सांगतात की अन्न कशामुळे निर्माण होतं. विविध जे प्राणी आहेत ते अन्नावर जगतात. तर अन्न कशामुळे निर्माण होतं तर पावसामुळे. पाऊस कशामुळे निर्माण होतो तर यज्ञामुळे. आणि यज्ञ कशामुळे निर्माण होतं तर नियत कर्म कर्तव्य जेव्हा आपण करतो तेव्हा त्यालाच यज्ञ म्हणतात. आणि त्याद्वारे पाऊस, पर्जन्य, आणि त्याद्वारे अन्न, आणि त्याद्वारे सर्व भूतांचं पालन पोषण होतं. अशा प्रकारचं जे कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम, आणि म्हणून अशा प्रकारे प्रत्येक जण आपले नियत कर्तव्य करणं आवश्यक आहे की जेणेकरून या सृष्टीची व्यवस्था सुद्धा चांगल्या प्रकारे चालू राहू शकते. आणि अशा प्रकारचे यज्ञ जो करत नाही तो वायफळ तो जगला असं म्हणू शकतो. अघायुर इंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. त्याचं जगणं म्हणजे मोघच आहे. पण एखादा समजा कृष्ण भक्ती करत असला तर तो वेदांमध्ये सगळ्या सांगितलेल्या यज्ञांच्या पलीकडे जातो. म्हणून नामाचार्य हरिदास ठाकूरांना श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, क्षणे क्षणे कर तुम्ही सर्व तीर्थे स्नान, क्षणे क्षणे कर तुम्ही यज्ञ तपोदान. कारण तुम्ही सतत हरिनामाचा जप घेताय म्हणून सर्व प्रकारचं यज्ञ तपदान तुम्ही क्षणोक्षणी करताय आणि सर्व तीर्थांमध्ये तुम्ही स्नान करताय. तुम्हाला ते वेगळं म्हणून करण्याची काही गरज नाही.
तर हा विभाग 2 आपण पाहिला, कर्मयोग कशा प्रकारे शुद्धीकारक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ती एक गोष्ट ऐकली की कशा प्रकारे घरमालकाच्या संतुष्टीसाठी त्या मुलाने भिंत रंगवली, त्याला शाबासकी मिळाली. पण घरमालकाच्या इच्छेविरुद्ध एका मुलाने भिंत रंगवली म्हणून त्याला शिक्षा मिळाली. त्याच प्रकारे भगवंतांनी सांगितलेल्या अधिकृत संदेशानुसार जेव्हा आपण नियत कर्तव्य करतो, आपण बंधनातून मुक्त होतो. पण तेच काम आपण स्वतःच्या मनानुसार केलं किंवा विकृत इच्छेनुसार केलं तर मात्र आपण बंधनात अडकतो. म्हणून यज्ञ हाच कर्मयोग आहे. त्याद्वारे चित्ताचं शुद्धीकरण होतं आणि भौतिक समृद्धी सुद्धा प्राप्त होते. हे या विभागामधून आपण शिकलो. विभाग 3 मध्ये भगवंत निष्काम कर्मयोग हा फक्त आपल्या स्वतःसाठीच नाही तर इतर लोकांसाठी सुद्धा कसा श्रेयस्कर आहे ते सांगतात. आणि जो शुद्ध झाला आहे त्याने योग्य उदाहरण दाखवून देण्यासाठी कशा प्रकारे निष्काम कर्मयोग केला पाहिजे हे सुद्धा भगवंत या विभागामध्ये सांगतात. तर भगवंत म्हणतात यस्तु आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तस्य मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. म्हणतात की ठीक आहे, हे तुम्ही सांगितलं त्याचं हृदय शुद्ध नाही, त्याने निष्काम कर्मयोग करून हृदयाचं शुद्धीकरण केलं पाहिजे. कारण त्याने अपक्व अवस्थेमध्ये काम सोडून दिलं तर तो रजगुणातून सत्वगुणामध्ये न जाता सरळ त्याची तमोगुणामध्ये पतन होईल, हे मला समजलं. पण समजा माझी काही भौतिक इच्छाच नसेल, तर माझं हृदय समजा पूर्ण साफ झालेलं असेल, स्वच्छ झालं असेल, तर मात्र मी का माझं नियत कर्म करू. भगवंत म्हणतात बरोबर आहे की जो पूर्णपणे शुद्ध झालाय त्याला नियत कर्तव्य स्वतःसाठी करण्याची आवश्यकता नाही. पण आता पुढे सांगतील पण लोकांसाठी उदाहरण दाखवण्यासाठी मात्र त्याने जरूर अवश्य ते कर्तव्य करावे. जो आतून तृप्त झालाय त्याला वेदांमधून काही बांधील नाहीये. भगवंत स्वतः आतून त्याला मार्गदर्शन करतो की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर म्हणतात की असा जो व्यक्ती आहे जो आत्मन्येवच संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते, त्याला या जगातून काही देण्या घेण्यासारखं नाहीये. तर म्हणून कृष्ण भक्ती पासून अन्य कुठली जबाबदारी व कर्तव्य या व्यक्तीचं नाही. आणि हा व्यक्ती कशा प्रकारे आपली कर्तव्य पालन करेल ते आता पुढच्या श्लोकामध्ये, आणि का त्याने केलं पाहिजे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत स्वतःचं उदाहरण देऊन सांगतात. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणून भगवान त्यांची इच्छा आहे म्हणून तू लढ अर्जुना. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून नव्हे तर भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. आणि भगवंतांची इच्छा आहे, भगवंत जे काही करतायत त्याच्या मागे भगवंतांची एक विशेष योजना आहे धर्म स्थापन करण्याची. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक उपकरण म्हणून, फक्त एक निमित्त म्हणून तुम्हाला कार्य करायचंय आणि जे करण्यातच तुमची कृतकृत्यता आहे. तर हे आपल्याला इथून या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. आणि पुढे उदाहरण देतात की जनक महाराज यांच्यासारखे जे महान भक्त आहेत हे सुद्धा कर्मयोग करूनच त्यांना संसिद्धी प्राप्त झाली. कारण कर्मयोगाद्वारेच त्यांनी लोकसंग्रह म्हणजे लोकांना शिकवून दिलं की कशा प्रकारे प्रत्येकाने आपलं नियत कर्तव्य केलं पाहिजे. जनक महाराज एकदा आपल्या विप्रांना भोजनासाठी बोलवतात. तर विप्र येतात आणि विप्र विचारतात प्रश्न त्यांना की अहो तुम्ही राज्य कारभारामध्ये नेहमी व्यस्त असता, तर तुम्ही भगवंतांचं स्मरण कसं काय करता. तर जनक महाराज म्हणतात ठीक आहे, तुम्ही विप्रांना म्हणतात की तुम्ही या दुपारी भोजनासाठी या, मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन. तर विप्र येतात भोजन करण्यासाठी आणि 56 प्रकारचे भोग पक्वान्न व्यंजन जनक महाराज त्यांच्यासाठी योजना करून ठेवतात आणि सगळ्यांना पंगतीमध्ये बसून त्यांना वाढण्यास सुरुवात करतात. पण एक विचित्र व्यवस्था त्यांनी केलेली असते की प्रत्येक जो जेवणासाठी बसलाय त्याच्या वरती एक टांगती तलवार असते डोक्यावर आणि ती घोड्याच्या शेपटाच्या केसाने बांधलेली असते. आणि सगळे विप्र बसतात की काय बाबा हा प्रकार आहे. पण राजाने काहीतरी व्यवस्था केली म्हणून त्याचं मन दुखवायला नको म्हणून बसतात. पण त्यांचं लक्ष पूर्ण वेळ वरतीच असतं. अरे समजा ते शेपटीचा केस तुटून समजा डोक्यावर तलवार पडली तर आजच आपल्याला भगवत धामात परत जायला लागेल.
तर सगळेजण विचार करतात की काय होईल, तुटेल, कधी पडेल डोक्यात की नाही पडणार. सगळे अत्यंत काळजी, प्रत्येकाला चिंता आहे. आणि मग इकडे जनक महाराजांना एका पक्वांनाच्या पश्चात दुसरं पक्वान्न वाढतायत, 56 पक्वान्न वाढतात. आणि विप्र कसे बसे सगळे पदार्थ पटापट संपून हात धुण्यासाठी उठतात. जनक महाराज विचारतात की काय हो विप्र गण, कसं वाटलं जेवण, चांगलं होतं का? विप्र म्हणतात, अहो काय, आमचं पूर्ण लक्ष पूर्ण टांगत्या तलवारीकडे लक्ष होतं, तर आम्हाला काय जेवलं काय नाही जेवलं काही समजलंच नाही. आपण एक अभ्यास म्हणून आम्ही जेवलो फक्त, पण आम्हाला काही समजलंच नाही की काय काय खाल्लं, कशी चव होती. जनक महाराज म्हणतात, हेच माझं उत्तर आहे तुमच्यासाठी, की मी सुद्धा जेव्हा माझा राज्यकारभार करतो, तुमचं भीतीपोटी टांगत्या तलवारीकडे लक्ष होतं, तसं माझं प्रेमापोटी वरती भगवंतांकडे लक्ष असतं. आणि जरी तुमचं हात चालू होते, तोंड चालू होतं, तरी तुमचं लक्ष टांगत्या तलवारीकडे होतं. त्याच प्रकारे माझं हात चालू असतात, माझं डोकं चालू असतं, माझे हात, माझे इंद्रिय चालू असतात राज्य कारभारामध्ये, पण माझं लक्ष मात्र पूर्ण वेळ भगवंतांकडेच असतं. आणि मग विप्र संतुष्ट होतात जनक महाराजांच्या उत्तराने. अशा प्रकारे जनक महाराज दाखवून देतात कसं आपण नियत कर्तव्य करता करता सुद्धा भगवंतांची आठवण कायम ठेवू शकतो. आणि पुढे सांगतात की यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. त्याचं हृदय शुद्ध झालंय, त्याने दुसऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी निष्काम कर्म करणं आवश्यक आहे. नाहीतर इतर जण सुद्धा अपक्व अवस्थेत कर्म, आपलं नियत कर्तव्य सोडून त्यांचं पतन होईल. म्हणून चैतन्य महाप्रभू स्वतः आपल्या आचारातून इतरांना शिकवत आहेत, आपण या आचारी प्रभू जीवेर शिखायला. तर प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की एक राजा किंवा एक नेता किंवा पिता किंवा शिक्षक, राजा त्याच्या प्रजेसाठी, नेता त्यांच्या अनुयायांसाठी, पिता त्याच्या पुत्रांसाठी आणि शिक्षक त्यांच्या शिष्यांसाठी एक श्रेष्ठ म्हणून समजले जातात. आणि ज्या प्रकारे राजा करतो त्याच प्रकारे प्रजा करतील, ज्या प्रकारे पिता करतो तेच मुलं शिकतील. आणि म्हणून यांनी अत्यंत जबाबदारीने आपलं कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. समजा त्यांच्या अनुयायांना प्रेरित करायचं असेल योग्य प्रकारे तर. इकडे कथा येते, एक बस कंडक्टर असतो, एका बसमधून एक पिता आपल्या 2 मुलांना घेऊन जात असतात. एकाचं वय असतं 5 वर्ष, एकाचं वय असतं 6 वर्ष. तर बस कंडक्टर विचारतो किती तिकीट, तर कारण बसमध्ये 5 वर्षाच्या खालच्या वयाला तिकीट नसतं. आणि तर वडील सांगतात 1 पूर्ण द्या आणि 2 हाफ तिकीट द्या, 2 अर्धी तिकीट. तर बस कंडक्टर म्हणतो या छोट्याचं वय किती, तर म्हणतात त्याला कालच 5 वर्ष पूर्ण झाली. तर बस कंडक्टर म्हणतो अहो तुम्हाला अर्ध्या तिकिटाचे पैसे वाचले असते, समजा तुम्ही सांगितलं असतं की हा 5 वर्षाचा झालाच नाही म्हणून, मला तर काही शंका आली नसती, कारण कालच त्याचा वाढदिवस झाला तुम्ही म्हणताय. तुम्ही अर्ध्या तिकिटाचे पैसे वाचू शकला असता, काय फरक पडला असता. तर वडील उत्तर देतात की तुम्हाला काही फरक पडला नसता, मला काही फरक पडला नसता, पण या दोघांना फरक पडला असता. याचा अर्थ असा आहे की त्यांच्यावर कुसंस्कार झाले असते की अरे बघा माझे वडील अर्धा तिकीट वाचवण्यासाठी खोटं बोलतात, तर मी का नाही खोटं बोलू, असं चुकीचा समज त्यांचा झाला असता. आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी मी, एक तर मला वाचवण्यासाठी आणि एक तर त्यांना वाचवण्यासाठी, फरक दोघांना पडला असता. आणि म्हणून अशा प्रकारे वडील ज्या प्रकारे करतात मुलं त्याच प्रकारे करतील. कारण सगळे एक कथा अशी पण येते, एक गोष्ट की जेव्हा बिरबल हा फार बुद्धिमान म्हणून प्रसिद्ध होता अकबराच्या दरबारात, पर्शियाचा जो बादशाह होता त्याला इच्छा होती बिरबलाला पाहण्याची. तर निमंत्रण पाठवतो तो, अकबराकडून परवानगी घेतो, अकबर त्याला पाठवतात. आणि जेव्हा पर्शियाला येऊन पोहोचतात बिरबल आणि ज्या दरबारामध्ये त्याला बोलवतात, आमंत्रण येतं मोठं, तर पर्शियाचा बादशाह एक गंमत करतो. तो काय करतो, राज्य सिंहासनावर दुसराच कोणातरी बसवतो, तख्त जे म्हणतात त्याला, त्याच्यावर दुसराच कोणातरी एक सुंदर पोशाख घालून त्याला स्वतःचा पोशाख देऊन त्याला बसवतो. आणि स्वतः मात्र मंत्र्यांच्या खुर्च्या आहेत त्यांच्यावर जाऊन बसतो, मंत्र्यांची जी आसन आहेत त्याच्यावर जाऊन इतर मंत्र्यांसोबत जाऊन बसतो. आणि विचार करतोय बिरबलाला समजेल का की खरा बादशाह कोण आहे म्हणून.
तर बिरबल जेव्हा प्रवेश करतो दरबारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळीकडे नजर फिरवतो, कारण सगळ्यांनी एकाच प्रकारचा पोशाख केलेला असतो, राजाने सुद्धा मंत्र्याने सुद्धा. तर सगळ्यात जे मुख्य तख्त जे असतं तिकडे तो पाहतो आणि त्याच्या मनात एक विचार येतो, शंका येते की हा खरोखर बादशाह आहे का. आणि तो सगळीकडे नजर फिरवतो आणि जिथे जो बादशाह बसला असतो, पर्शियाचा सुलतान बसलेला असतो, बरोबर त्याला जाऊन तो सलाम करतो. तर हा याला अत्यंत कौतुक वाटतं पर्शियाच्या बादशाला, म्हणतो अरे याला कसं काय समजलं. तर तो विचारतो बिरबलाला की अरे तू खरोखर बुद्धिमान आहेस, पण कसं काय तू ओळखलंस की मी सुलतान आहे म्हणून, मी बादशाह म्हणून, मी तर तुला फसवण्यासाठी दुसरंच कोणाला तरी तिकडे बसवलं होतं. बिरबल म्हणतो की अरे मी फक्त थोडस निरीक्षण केलं की सगळेजण कोणाकडे बघतायत. मी पाहतोय की जो तख्तावर बसलेला जो खोटा बादशाह आहे तो पण तुमच्याकडे पाहतोय, हा तुमचे बाजूचे मंत्री पण तुमच्याकडे पाहत आहेत, आणि तुम्ही मात्र कोणाकडे पाहत नाही, तुम्ही मात्र माझ्याकडे पाहताय. ते पाहून मला लगेच समजलं की इथे लीडर कोण आहे किंवा नेता कोण आहे यांचा, किंवा बादशाह कोण आहे. तर या गोष्टीतून असं समजतं की प्रत्येक जी प्रजा आहे ती राजाचं आचरण काय आहे, राजा काय करतोय ते पाहते. त्यामुळे राजाला जबाबदारी पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नंतर जनकाचं उदाहरण देऊन झाल्यानंतर, जनक महाराजांचं उदाहरण देऊन झाल्यानंतर भगवंत स्वतःचं उदाहरण देत आहे. म्हणतात की नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. हे अर्जुना, मला सुद्धा काही कर्तव्य नाहीये, कुठलेही वैदिक धर्म माझ्यासाठी बांधलेला नाहीये. न तस्य कारणम, उपनिषदामध्ये भगवंतांचं वर्णन आहे, न तस्य कारणम कार्यम करणम च विद्यते, न तत्समम चाभि अधिकम च विद्यते, परास्य शक्ती विविधैव क्रियते, स्वाभाविकी ज्ञान बल क्रियाच. म्हणतात की भगवंतांच्या समान पण कोणी नाही, त्यांच्या वरती पण कोणी नाही. त्यांच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्यांच्या शक्ती आपोआप पार पाडतात, त्यांना स्वतःला कुठलेही कर्तव्य करण्याची गरज नाही, तरी सुद्धा लोकांना दाखवून देण्यासाठी ते धर्माचं पालन करतात. भगवंतांना असं तर स्वतःच कुठलंच कर्तव्य नाही. ते आध्यात्मिक जगामध्ये तर नित्य लीलांमध्ये आपल्या भक्तांसोबत आनंद लुटण्यामध्ये मग्न असतात. जर्मनीचे एक E.G. शुल्झ म्हणून एक सद्गृहस्थ होते, जे भारतामध्ये आले आध्यात्मिकतेच्या शोधामध्ये. त्यानंतर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांकडून त्यांची दीक्षा झाली, त्यांचं नंतर नाव सदानंद दास झालं. तर ते E.G. शुल्झ म्हणून जे होते ते सांगतायत की जेव्हा ते प्रथम भारतामध्ये आले, कुठल्याही भारताच्या देवी देवतांबद्दल त्यांना अजिबात काही माहिती नव्हती, तर तरी सुद्धा मनातून त्यांना वाटत होतं की मला शोधावं की या सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण. तर त्यांनी सर्व देवतांचं निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करण्याला सुरुवात केली, आणि ते म्हणतात की मला कळून चुकलं की भगवान कृष्णच सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून. तर त्यांच्या गुरुबंधूंनी विचारलं त्यांना, कसं काय तुम्हाला समजलं, तुम्ही तर भक्तांच्या संघामध्ये पण आला नव्हता, तरी पण तुम्हाला कसं समजलं. तर म्हणतात की मी साधारण निरीक्षण करून मला समजलं की मी पाहतोय की अनेक जे देवी देवता आहेत त्यांना काही ना काही कर्तव्य आहे. कोणी त्रिशूळ घेऊन उभा आहे, कोणी ध्यानाला बसलंय, शिवजी ध्यानाला बसलेत म्हणजे कोणावर तरी अजून त्यांच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे म्हणून ते ध्यान करतात, किंवा कोणी त्रिशूळ घेतलंय, कोणी धनुष्य घेतलंय. प्रत्येकाला काही ना काही कर्तव्य आहेत म्हणून ते अशा विविध त्यांच्या क्रिया आहेत. पण मी भगवान कृष्णाला बघितलं तर ते तर श्रीमती राधाराणींच्या बाजूला उभे आहेत, पावा वाजवतात, आपली बासरी वाजवत आहेत, आणि राधाराणी त्यांच्यासाठी नृत्य करत आहेत, आणि आपल्या भक्तांकडे ते कृपा कटाक्ष टाकतात. म्हणतात हेच भगवंत असले पाहिजेत, कारण यांना काही त्यांच्यावर दुसरा कोणी अधिकारी नाही की हे मनसोक्त आपल्या क्रीडा लीला करतायत. यांची लीला संगीनी सुद्धा त्यांना आनंद देते, आणि दोन्ही राधाराणी आणि कृष्ण तसे भक्तांकडे फक्त कृपा कटाक्ष टाकून त्यांची सेवा स्वीकारतात. हेच भगवंतांचं कृत्य आहे, भगवान श्रीकृष्णांचं. कृष्ण सही सत्य करे येई मागे भृत्य ब्रांच्या पूर्ती विनो नहे अन्य कृत्य. त्यांना कुठलेही वेदांचं धर्म बांधलेलं नाहीये, पण तरी सुद्धा ते विविध धार्मिक कृत्यांद्वारे लोकांना समजावून देतात. कारण म्हणतात की समजा मी नाही धर्माचं पालन केलं तर माणसं पदानुगमन करून सर्वजण धर्मभ्रष्ट होतील. कारण मी श्रेष्ठ आहे, भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत. द्वारकेत जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते तेव्हा सकाळी उठून ध्यान करायचे,
पूजा अर्चा करायचे, विप्रांना दान करायचे, राज्यकारभार योग्य प्रकारे करायचे, प्रजाजनांचं रक्षण करायचे. तर ही सर्व कृत्य त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली आणि म्हणून त्यांच्या पदांचं अनुगमन आपण केलं पाहिजे. तर कोणी तर भगवंत म्हणतात मी समजा नाही केलं असं योग्य प्रकारे तर कोण दाखवणार त्यांना. तिकडे काही जण म्हणतील ठीक आहे तुम्ही द्वारकेतले कृष्ण सांगतात ते ठीक आहे, ते धर्माचं पालन त्यांनी करून लोकांना दाखवलं. वृंदावनातल्या कृष्णांचं काय, ते तर गोपींसोबत नृत्य करायचे, तर मग लोकांनी पण तसंच केलं तर इकडे सांगतायत श्रील शुकदेव गोस्वामी भागवतामध्ये याचं उत्तर देत आहेत की भगवान कृष्ण हे तेजसाम हिन दोषाय, जे अति तेजस्वी व्यक्ती आहेत, ईश्वर आहेत, तर त्यांना कुठल्याही प्रकारच्या दोष त्यांच्यामध्ये नसतात. जसं अग्नी काही भक्षण केलं तरी पवित्रच राहतो, तर अग्नीचे जे सुद्धा ईश्वर आहेत ते कृष्ण, त्यांनी काही जरी केलं तरी ते तेजसाम हिन दोषाय, प्रत्येक गोष्ट जी करते ते त्यांच्या पवित्रतेतच लक्षण आहे. त्यांना कुठली गोष्ट अपवित्र करू शकत नाही. म्हणून त्यांचं उपनिषदामध्ये असं पण वर्णन आहे, शुद्धम अपाप विद्धम, कुठल्याही पापामध्ये ते विद्ध होऊ शकत नाही आणि नेहमी सदा शुद्ध राहतात. आणि म्हणतात मात्र कोणी समजा एखादा इतका तेजस्वी नसला तर मात्र आणि त्याने अनुकरण करण्याचा प्रयत्न केला भगवंतांचा, तर काय होणार. ज्या प्रकारे भगवान शिवजींनी सर्व जगताचं रक्षण करण्यासाठी विष पिऊन त्यांचं नीलकंठ नाव घोषित झालं आणि प्रसिद्ध झालं, आणि पण दुसरा कोणी शिवजींचं अनुकरण करायला गेला तर काय होईल, त्याचा तात्काळ मृत्यू पावेल आणि त्याला काही ते कीर्ती वगैरे काही मिळणार नाही आणि मृत्यू मात्र पावेल तो. त्याच प्रकारे जो भगवंतांचं अनुकरण करेल त्याची सुद्धा काय होईल, अधोगती प्राप्त होईल. म्हणून भगवंत जे सांगतात ते आपण केलं पाहिजे आणि जे सांगतात ते जेव्हा स्वतः आचरणाद्वारे दाखवतात ते आपण केलं पाहिजे. पण भगवंत वेदांच्या पलीकडे आहेत हे दाखवण्यासाठी सुद्धा भगवंत काही लीला करतात, त्या मात्र आपण फक्त त्याची पूजा केली पाहिजे, पण त्याचं अनुकरण नाही केलं पाहिजे. उदाहरणार्थ भगवंत रास लीला करतात म्हणून त्यांना रासबिहारी म्हणतात, पण त्याआधी भगवंत गोवर्धन धारण करतात 7 दिवस 7 रात्र आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर. हे मात्र कोणाला करणं समजा शक्य नसेल तर मग त्यांनी इतर केलेल्या लीला कोणी करणं कसं काय संभव होऊ शकेल. आणि भगवंताच्या ज्या लीला आहेत ते पूर्णतः पवित्र आहेत. भगवंताच्या ज्या गोपी सुद्धा आहेत त्या भगवंतांच्या लादिनी शक्ती आहेत, त्या स्वतःच्या स्वरूप शक्ती आहेत. आणि भगवंत या ज्या लीला करतात या सर्व अनुग्रहाय भक्तानां मानुषीम तनुमाश्रिता, तर म्हणतात की भक्तांच्या हृदयाला आनंद देण्यासाठी फक्त भगवंत या लीला करतात. भगवंत तर आत्मा राम आहेत, पण गोपींचं विशुद्ध प्रेम कशा प्रकारे आहे, 100 वेळा उकळलेल्या सोनाप्रमाणे आहे. ते त्या प्रकारे शुद्ध आहे आणि त्या शुद्ध प्रेमाची आदान प्रदान त्याचा स्वीकार करण्यासाठी म्हणून भगवंत त्यांच्यासोबत लीला करतात. आणि हे मात्र कुठल्याही साधारण व्यक्तीने त्याचं अनुकरण न करता केवळ त्याला शिरसावंद्य मानून प्रणाम केला पाहिजे. आणि द्वारकेमध्ये मात्र जे भगवान श्रीकृष्णांनी आचरण केलं त्याचं मात्र योग्य प्रकारे अनुकरण इतर राजे लोक करू शकतात. कशा प्रकारे कृष्ण प्रजेची काळजी घ्यायचे, विप्रांना दान करायचे, ते मात्र उदाहरण काय आहे, अनुसरणीय आहे. तर म्हणतात की एखादा सक्त व्यक्ती ज्या प्रकारे कर्म करतो त्या प्रकारे विद्वान व्यक्ती असक्त होऊन लोकसंग्रहासाठी कार्य करतो. म्हणजे अशा प्रकारे जे कमी बुद्धीचे लोक आहेत, जे कर्मावर आणि त्याच्या फळावर आसक्त आहेत, त्यांना उदाहरणाने दाखवून दिलं पाहिजे की कशा प्रकारे फळावर आसक्त न होता कर्तव्य केलं पाहिजे. आणि प्रचारकासाठी उपदेश आहे, ज्याला धर्माचं तत्व समजलंय, भक्तीचं तत्व समजलंय, अज्ञ व्यक्तींना उद्विग्न करू नये. पण थोडीफार जरी एखाद्यामध्ये भक्ती असेल तर त्याला सरळ सेवेमध्ये नियुक्त करावं, असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. का कारण प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार मूढात्मा करता अहमिति मन्यते, की हा जो कर्तेपणाचा अभिमान आहे फळावर आसक्त असणाऱ्या व्यक्तीचा, तो एक प्रकृतीने त्याला मूढ बनवून ठेवलाय. म्हणून त्याला असं वाटतंय की मीच करता आहे म्हणून, किंवा मीच भोगता आहे. खरं तर भोगता करता सर्व काही भगवंत आहेत, आपण फक्त निमित्त आहोत.
पण हे जो समजत नाही, कुठलीही आपण कृती करतो त्यामागे 3 गोष्टी असतात. जरी मी हात जरी वर केला किंवा जरी मी काही बोलत असलो किंवा मी काही ऐकत असतो, प्रत्येक कृतीमध्ये 3 गोष्टी संभावना आहेत. 3 गोष्टी 3 कर्ते आहेत त्याचं मी वापर. पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती, म्हणजे आत्मा काय करतो? इच्छा करतो. म्हणजे आत्मा आहे इच्छा करणारा करता. त्यानंतर भौतिक जी प्रकृती आहे ती म्हणजे सुविधा पुरवणारा करता. आणि भगवंत किंवा परमात्मा जे आहेत ते म्हणजे परवानगी देणारा करता. 3 कर्ते जेव्हा एकत्र येतात तेव्हाच एखादी गोष्ट घडू शकते. तेव्हा या तिघांचा विचार न करता केवळ स्वतःच कर्ते पण एखादा मिळवतो, तर ते काय आहे? मूर्खतेचं लक्षण आहे. एक गोष्ट सांगतात की एक इतिहासकार असतात, ते एका साधूंना येऊन भेटतात आणि म्हणतात की अहो साधू महाराज, तुम्ही असं का म्हणता की सर्व काही भगवंतांच्या हातात आहे म्हणून? अरे मनुष्याचे प्रयत्न पण आवश्यक आहेत की नाही? तुम्हाला असं नाही वाटत की मनुष्याच्या प्रयत्नांनीच संपूर्ण इतिहास बदललाय? साधू म्हणतात बरोबर आहे तुमचं म्हणणं. तर मग तुम्हाला असं नाही वाटत की मनुष्यांच्या प्रयत्नांनीच आपलं भविष्य पण घडत असतं? साधू म्हणतात बरोबर आहे तुमचं म्हणणं. इतिहासकार म्हणतात की अहो मग तुम्ही असं का म्हणता की प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे पण फळ भगवंतांच्या हातात आहे म्हणून? तर साधू फक्त एकच उत्तर देतात त्याला, कारण आपण पाहतो वारा शांत झाला तरी पाणी गळायचं थांबत नाही. एवढंच उत्तर देतात त्याला. फार सुंदर उत्तर आहे, फार गहन उत्तर आहे. वारा जरी शांत झाला तरी पानं गळायचं थांबत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की वाऱ्यामुळे पानं गळतात. एखादा झाड आहे, आपण तुम्ही नेहमीच्या पाण्यात आलं असेल की सकाळी किंवा संध्याकाळी पाचोळा पडला असतो खाली, तो कशामुळे पडतो होता? आपण म्हणू की वारा वाहत होता म्हणून पानं जी पानं जीर्ण झाली होती ती गळून खाली पडली म्हणून. पण समजा वारा एका दिवशी नसला, शांत झाला, तर पानं गळायचं थांबतं का? नाही गळत. त्यामुळे वारा हा निमित्त कारण आहे. पण पानं गळण्याचा जो नियम आहे तो भगवंतांनी निर्माण करून ठेवलेला आहे. तर त्यामुळे बरोबर आहे की मनुष्याचे प्रयत्न तर आवश्यक आहेत, पण त्याला परवानगी देणारा कोण आहे? त्याला अनुमती देणारा कोण आहे? ते भगवंतच आहे. त्यांनी अनुमती दिल्या वाचून काही होऊ शकत नाही. हे सांगण्यासाठी हे वाक्य आपण लक्षात ठेवू शकतो. वारा शांत झाला तरी पाणी गळायचं थांबत नाही. आणि म्हणून सर्व काही भगवान श्रीकृष्णांच्या नियंत्रणाखाली आहे असं समजून एखादा जो भगवत भक्त आहे किंवा कर्मयोगी जो आहे तो भौतिक संकटांनी भांबावून जात नाही, त्याला तो भगवंतांची कृपा समजतो. आणि अशा प्रकारचा एखादा मंद व्यक्ती आहे जे भगवंतांची अनुमती समजत नाहीत, भौतिक सृष्टीने दिलेली सुविधा समजत नाहीत, पण मात्र स्वतःच्याच कडे कर्ते पण घेतात आणि फळाचा उपभोक्ता पण घेतात. त्यांच्या मागे तुमचा वेळ दौडू नका असं भगवंत सांगतायत. तान कृत्स्न विधान मंदान कृष्णविद विचारलेत. पण प्रभुपाद लिहितात पण बरोबर आहे, पण कृष्ण भक्त मात्र कृष्णहून कृपाळू आहेत. भगवंत सांगतात तुमचा वेळ दौडू नका, पण भगवंताचे भक्त म्हणतात नाही नाही, या व्यक्तींना त्यांच्या मूढतेतून बाहेर काढलंच पाहिजे. कारण ते जात्याच काय असतात? भगवंताचे भक्त कृपाळू असतात. तिकडे भगवंत सांगतात की प्रत्येकासाठी नियम सांगतात, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा. म्हणजे या तिघांचं कर्ते पण जाणून तू काय कर, सगळी कर्म जी ती मला समर्पण कर. जी सगळी नियत कर्म आहे, स्वतःच्या मनानुसार केलेली नव्हे, नियत कर्म जी मी सांगितले ती मलाच समर्पण कर. जसं गंगेचं पाणी गंगेला समर्पण करतो तसं. आणि निराशी निर्ममो भूतवा, स्वतःचा काहीतरी स्वार्थ त्याच्यामध्ये न ठेवता युद्धस्व विगत ज्वर हा, युद्ध कर. जसं एखादा नोटा मोजणारा कारकून आहे, तो असं नाही समजत की या नोटा माझ्या आहेत म्हणून, आणि असं पण नाही म्हणत की यात तर नोटा माझ्या नाही आहेत, मग मी कशाला एवढ्या सचोटीने व्यवहार करू, हलगर्जीपणा करून केलं तरी चालेल, असं तो नाही विचार करत. दोन्ही बाजूनी नाही विचार करत. स्वतःच्या नोट्यात असं पण नाही समजत आणि कामामध्ये हलगर्जीपणा पण नाही करत. त्याच प्रकारे पण वरिष्ठाने सांगितलंय म्हणून योग्य प्रकारे तो नोटा मोजतो. त्याच प्रकारे भगवंताचा भक्त सुद्धा करते पण स्वतःकडे घेत नाही, भगवंतांना अर्पण करतो आणि योग्य प्रकारे पण करतो. अरे मी करता नाही ना, मग मी कशाला योग्य प्रकारे करू असं पण नाही. भगवंताच्या संतुष्टीसाठी योग्य तेवढे त्याच्यामध्ये प्रयत्न प्रयास तो करतोच करतो. कृष्णाच्या संतुष्टीसाठी धर्माचे पालन, कर्मयोग हा करुणी करतो पापांचे क्षालन.
आणि जो अशा प्रकारे भगवंतांच्या च पालन करतो किंवा निदान श्रद्धा जरी आहेत ज्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली भगवंतांच्या आज्ञेविषयी, तरी तो मुक्त होऊ शकतो. आणि जो मात्र भगवंतांची अवज्ञा करतो आणि असूया करतो भगवंतांची, तो सर्व ज्ञानापासून तो विमूढ होतो आणि जणू काही एखादा मृतपराय व्यक्ती आहे त्याप्रमाणे होतो. जसं एखादं बोट आहे, ते शरीरापासून वेगळं झालं तर मृत होतं. त्याच प्रकारे कोणी एखाद्या भगवंतांच्या मतापासून स्वतःचं मत वेगळं करत असेल तर तो पण एका मृताप्रमाणेच आहे. म्हणून नष्ट चेतसा भगवंत संज्ञा वापरतात त्यासाठी. सदृशम चेष्टते सस्य प्रकृती ज्ञानवानपी. तू असा विचार केलास की मी काही न करता नुसतं बसून राहील, एकदम ध्यानस्थ बसेन, काही विचार करणार नाही, काहीच करणार नाही, तर ते शक्य नाही. जरी विद्वान व्यक्ती सुद्धा या जगामध्ये निष्क्रिय बसू शकत नाही, कारण त्याला प्रकृती योग विविध प्रकारे त्याच्याकडून कार्य करून घेते. म्हणून केवळ ज्ञानाने मुक्ती मिळणं अशक्य आहे. तर तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये राहून जेव्हा कृष्ण भक्ती करता तेव्हाच एक मुक्ती म्हणजे अनुषंगिक फळ म्हणून आपल्याला प्राप्त होतं आणि भगवंताविषयी प्रेम म्हणजे मुख्य फळ म्हणून प्राप्त होतं. म्हणतात की म्हणून वेदांमध्ये प्रत्येक इंद्रियांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी विविध प्रकारचे नियम सांगितलेत. पण अशी प्रवृत्ती काही जणांची असते की त्या नियमात राहून जास्तीत जास्त कशा प्रकारे आपण इंद्रिय तर्पण करू शकतो किंवा भोग भोगू शकतो, त्या प्रकारची मानसिकता पण अत्यंत चुकीची आहे म्हणून भगवान सांगतात. म्हणतात की नियमित केलेली इंद्रिय तृप्ती सुद्धा धोक्याची आहे. म्हणजे एखादी गोष्ट चालते म्हणून ती जास्तीत जास्त चालवून घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे, श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात. प्रत्येकाने आपलं नियत कर्तव्य केलं पाहिजे, कारण आपल्या मनाच्या नुसार दुसऱ्या कोणाचं तरी कर्तव्य करतो योग्य प्रकारे, तर त्यापेक्षा आपलं कर्तव्य जरी चांगल्या प्रकारे नाही पार पाडलं पण जेवढ्या क्षमतेनुसार पार पाडणं हे जास्त यशस्कर आहे. इकडे गोष्ट सांगतात की एक गाढव आणि एक कुत्रा असतो. तर गाढव विचार करतं की या कुत्र्याला एवढ्या फार त्याची प्रशंसा होते, मालक त्याची फार प्रशंसा करतो. तर विचार करतो या कुत्र्याप्रमाणे मी पण करून बघतो, माझी पण प्रशंसा होईल. पण गाढवाचं काम असतं की त्याला जे कपडे त्याच्या पाठीवर लादलेले असतात ते घाटापर्यंत पोहोचवणं आणि ते पुन्हा तिथून घरापर्यंत आणणं, धुतलेले कपडे. पण कुत्र्याचं काम असतं घराचं रक्षण करणं आणि मालक ज्या प्रकारे मालकाचं रक्षण करणं. तर मालक त्याची स्तुती करतो. मालक जेव्हा घरी येतो तेव्हा कुत्रा त्याची शेपूट हलवून त्याचे दोन्ही पाय त्या घरमालकावर ठेवून त्याची थोडीशी लढीवाळपणा करण्याचा प्रयत्न करतो आणि मालक पण त्याचं कौतुक करतो. ते पाहून गाढवाच्या मनात काय होतं, मत्सर निर्माण होतो. म्हणतो की माझा पण मालक काळजी घेतो पण मला फक्त चाराच देतो तो, पण कुत्र्याला मात्र गोंजारतो आणि काय काय करतो, पण मला तर मात्र अशा प्रकारे प्रेम करत नाही. तर मी आता कुत्रा जो करतो ते करून बघतो. तर जेव्हा मालक येतो घरी तेव्हा जो कुत्रा त्याच्याकडे धावत होतो त्याच्यापेक्षा अधिक वेगाने गाढव त्याच्याकडे धावत जातं मालकाकडे, आणि जसं कुत्रा त्याच्यावर पाय ठेवतो तसे गाढव सुद्धा आपले दोन पाय मालकाच्या छातीवर ठेवतो. आणि जेव्हा मालकाला हे त्याला अत्यंत त्याचं तळपायाची आग मस्तकात जाते आणि काठी घेऊन तो गाढवाला बडवतो. इकडे गाढवाचं काय चुकलं तर त्याने दुसऱ्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. तर त्याला त्याच्याकडे पण मालक लक्ष देतच होता, पण इतरांचं अनुकरण केल्यामुळे असं होतं. तर हा विभाग 3 होता. याच्यामध्ये आपण पाहिलं की निष्काम कर्मयोग हा श्रेयस्कर आहे, स्वतःसाठी सुद्धा आणि लोकांसाठी सुद्धा. तो शुद्ध झालाय त्याने योग्य उदाहरण समाजात प्रस्थापित करण्यासाठी निष्काम कर्मयोग करून लोकांना शिकवावं. एक उदाहरण दिले जनक महाराज, दुसरं उदाहरण दिले भगवान श्रीकृष्ण स्वतःचं उदाहरण देत आहेत द्वारकेमध्ये ज्या प्रकारे त्यांचा व्यवहार आहे. आणि हे पण जाणलं पाहिजे की भगवंत वेदांच्या पलीकडे सुद्धा आहेत. काही काही भगवंतांची लीला आहेत त्या केवळ भक्तांना आनंद देण्यासाठी आणि वेदांच्या पलीकडे आहेत हे दाखवण्यासाठी केलेले आहेत. त्या मात्र कोणी अनुसरण करण्याचा प्रयत्न करू नये. पण ज्या लोकांना दाखवण्यासाठी शिक्षा देण्यासाठी म्हणून केलेल्या आहेत,
लोकांना शिकवण्यासाठी, त्याचं मात्र पालन सर्वांनी केलं पाहिजे. आणि शेवटचा विभाग आपण पाहतोय, श्लोक 36 ते 43. काम नावाचा महाशत्रू जिंकण्याचं साधन काय आहे? ते आत्मज्ञान आहे. आणि आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कामवासना आहे. त्याला आपण आत्मज्ञानाद्वारे या शत्रूला जिंकू शकतो. हे या 4थ्या विभागाचा मुख्य संदेश आहे. अर्जुन म्हणतात की बरोबर सांगताय तुम्ही, मला पटतंय, पण अथ केन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि पार्ष्णेय बलादिव नियोजिता. निष्काम कर्मयोग करण्याच्या मध्ये जो सर्वात मोठा अडथळा आहे तो आहे कामवासना. ही कामवासना कुठून येते? बलपूर्वक काही विकर्म घडवून आणते. तर हे कोण? तुम्ही आतून प्रेरणा देता का परमात्मा? असा प्रश्न विचारते भगवंतांना. असे काय ते बळजबरीने दुष्टकर्म करवते, इच्छा नसुनी मनापासून पाप हाती घडते. भगवान श्रीकृष्ण त्यांना उत्तर देत आहेत, काम एषा क्रोध एषा रजो गुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम. भगवान म्हणतात की हा मूळ स्वभाव आहे सर्व जीवांचा, तो आहे भगवंतांविषयी प्रेम. हा जेव्हा भौतिक जगामध्ये परावर्तित होतो तर त्याचं विकृत स्वरूप म्हणजे काम होय. जसं बिंब आणि प्रतिबिंब असतं. तर एखादं झाड सरळ असतं, पण त्यांचं तुम्ही जेव्हा प्रतिबिंब पाहता तर ते झाड उलट झालेलं असतं. ते विकृत रूप आहे ते झाडाचं. त्याच प्रकारे भगवंतांचं प्रेम हे खरं आहे, पण या भौतिक जगाच्या संसर्गामुळे सत्व रज तमोगुणाच्या प्रभावाखाली त्याचं कामामध्ये परिवर्तन होतं, कामवासनेमध्ये. आणि सर्वात मोठा शत्रू आहे. का? कारण त्याची कधीच तुष्टी होऊ शकत नाही कामाची. जसं एखाद्या प्रतिबिंबातला आंबा खाऊन कोणी कधी तृप्त होऊ शकत नाही, त्या प्रकारे. तर मोठा शत्रू आहे. कारण हा आपल्याला भौतिक जगामध्ये बांधण्यास कारणीभूत आहे. आणि जन्मानंतर आपल्याला पुन्हा एकदा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आदि शंकराचार्य सांगतात की या कामवासनेच्या आहारी जाऊन काय होतं, थोड्या वेळापुरता एक सुखाचा आभास मिळतो, पण त्यानंतर काय होतं, आयुष्यभर बंधनामध्ये. आणि त्यानंतर सुद्धा पुढच्या जन्मात सुद्धा पुढचा एक जन्म, तो सुद्धा बंधनाचा. त्याच्या पुढचा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा एकदा जननीच्या जठरामध्ये उलट झोपावं लागतं, 9 महिने कष्ट सोसावं लागतं. तर म्हणून रजोगुणात मधलं हा जो काम आहे त्याला सत्वगुणामध्ये आणणं आवश्यक आहे. आणि आपण इच्छाशक्तीचा जेव्हा दुरुपयोग करतो आणि कामावस्थेच्या आहारी जातो, त्याच्या शेवटी निराशाच हाती लागते. आणि मग काही जण ब्रह्माविषयी जिज्ञासा करतात, काही जण निराश होतात, काही जण ब्रह्मज्ञानाविषयी जिज्ञासा करतात. पण हे कामभावनेचं मूळ जे आहे ते सर्वात मूळ भगवंतामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणून कामभावनेचं शुद्धीकरण प्रेम भावनेत करण्याचा उपदेश श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. जी कामवासना आहे त्याचं सेवामध्ये परिवर्तन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर तेव्हाच या शत्रूवर विजय मिळवणं सर्वथा शक्य आहे. पुढे म्हणतात की 3 प्रकारे हा काम जो आहे हा आवृत्त करतो आपल्याला. धूमेना व्रियते वन्नी, त्या प्रकारे एखादा अग्नी धुराने आवृत्त होतो. यथादर्शो मलेन च, ज्या प्रकारे एखादा आरसा मळाने आवृत्त होतो, धुळीने आवृत्त होतो. यथोल्बेन आवृतो गर्भ, ज्या प्रकारे एखादा गर्भ वारेने आवृत्त होतो. तथा तेनेदम आवृतम, त्याच प्रकारे हा जो आत्मा आहे हा या कामवासनेद्वारे आवृत्त झालेला आहे. म्हणजे जेव्हा अग्नी धुराने आवृत्त होतो तर तो एवढा जास्त त्याचा प्रभाव नसतो, फक्त अग्नी दिसत नाही पण निदान त्याचं कार्य चालू असतं. तर हे म्हणजे सत्वगुणाप्रमाणे आहे. त्यानंतर रजोगुण म्हणजे जेव्हा आरसा जेव्हा मळाने आच्छादित होतो, आपलं प्रतिबिंब पण आपण पाहू शकत नाही. आणि तमोगुण म्हणजे जेव्हा एखादा गर्भ एकदम असहाय्य रूपामध्ये आईच्या पोटामध्ये असतो, तर ते आवरण सगळ्यात जास्त असहाय्य करणार आहे. तर हे ज्ञानी लोकांचं ज्ञान जे आहे ते आवृत्त करणारा हा नित्य वैरी आहे. हा काम म्हणजे कामरूपेण कौंतेय दुष्पुरेण अनलेश
अग्नीप्रमाणे कधी संतुष्ट न होणार. अग्नीमध्ये तुम्ही जेवढं तूप टाकणार तेवढं अधिक तो भडकत राहणार अग्नी, कधी शांत नाही होणार. म्हणून आणि दुष्पूर्ण अनलेनच अत्यंत हा बांधील आहे, बांधणारा आहे. ज्या प्रकारे एखाद्या गुन्हेगाराला शृंखला बांधली जाते त्या प्रकारे प्रत्येक जीव या जगाला कामवासनेने बांधलेला आहे. आणि मग कुठे लपल्या बरं हा काम? आपल्या कुठे शोधायचा? शत्रू आहे समजलं, कुठे शोधणार? इंद्रिया आणि मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्यते एतर विमोहयतेश ज्ञानमावृत्ती देहिना. म्हणतात हा कुठल्या मोक्याच्या ठिकाणी शत्रू लपलाय. आपली इंद्रिय, मन आणि बुद्धी तिन्ही ठिकाणी कामवासना दडलेली असते. त्या तिन्ही ठिकाणून याची हकालपट्टी करणं आवश्यक आहे. काम तोच हा, क्रोध तोच हा, शत्रू जीवाचा असे, इंद्रिय मन बुद्धी व्यापुनी ज्ञान झाकुनी वसे. तर काय बरं याचं आता काय करणार? मग या शत्रूचं दमन कसं करणार? भगवान सांगतात तस्मात्म इंद्रिय आणि आदव नियम्य भरदर्शभ पापमानम प्रजही येन ज्ञान विज्ञान नाशनम. तर सर्वात आधी आपली इंद्रिय नियंत्रित करा, कारण ती नियंत्रित करणं सगळ्यात सोपं आहे मन आणि बुद्धी नियंत्रित करण्याच्या पेक्षा. मग आपोआप नंतर मन बुद्धी नियंत्रित होते आणि ती भगवंताच्या सेवेत लावा. मन आणि इंद्रिय जेव्हा भगवंताच्या सेवेत लागेल तर ती शक्तिशाली भक्तीच या शत्रूचा वर विजय प्राप्त करू शकते. तर म्हणतात की अरे आम्ही एवढं आयुष्य तर कामवासनेच्या आहारी घालवलं, आता भक्ती करण्यामध्ये काय अर्थ आहे? प्रभुपाद सांगतात जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हापासून इंद्रिय ताब्यात आणून भक्ती करायला सुरुवात करा. म्हणतात की खरं तर वेदांच्या नुसार आपण सकाळी उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर. पण कलियुगामध्ये काय, जाग आली की सकाळ, चला जेव्हा जाग आली तेव्हापासून आपली कर्तव्य करायला सुरुवात करा. आणि मग बुद्धीद्वारे समजून घ्या की मी कोण आहे. इंद्रिय आणि पराण्याहूर इंद्रियभ्या परमना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सा. आपले जे भौतिक शरीर आहे त्यापेक्षा श्रेष्ठ आपली इंद्रिय. त्या इंद्रियाद्वारेच आपण आदान प्रदान, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय त्याद्वारेच आपल्याला शरीराला महत्व प्राप्त होतं किंवा शरीराला अर्थ प्राप्त होतो शरीराच्या विविध कार्यांना. पण त्या कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियापेक्षाही वरती आहे मन. पण ते मन या सर्वांना नियंत्रण करत असतं. मनाचं कार्य आहे आवड निवड, पण या मनाच्या वरती बसलेली आहे ती आहे बुद्धी. आवडी निवडीपेक्षाही विवेक, योग्य काय अयोग्य काय त्याची स्मृती ठेवणं, त्याच्यावर निर्णय घेणं हे सगळं बुद्धीचं कार्य आहे. आणि या बुद्धीच्याही पलीकडे जो आहे तो आत्मा. हा आत्मा जो आहे हा बुद्धीच्याही पलीकडे आहे. आणि शत्रू जे आहेत हे मन, बुद्धी आणि इंद्रियांना व्यापून आहेत, पण आत्मा हे यांच्याही परे आहे हे जाणून तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता या कामवासनेपासून. आणि म्हणतात की या भक्तीच्या शक्तीविना मात्र कधी पतनाची शक्ती आहे. फक्त जाणून घेणं की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, याद्वारे काही कोणाचं कामवासनेवर विजय प्राप्त होऊ शकत नाही. पण मी आत्मा आहे तर माझं कर्तव्य काय आहे? भगवंताची सेवा करणं, जे भगवंताविषयीचं प्रेम आहे ते जागृत करणं. त्यानंतर हा काम जो आहे आपोआप शमन याचा होऊ शकतो. म्हणून शेवटी भगवंत उपदेश करतात. या 3ऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मात्मनात्मना जय शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. अशा प्रकारे स्वतःला सांभाळून जेव्हा बुद्धीच्या आपण पलीकडे आहोत हे जाणतो तेव्हा आपण या कामरूपी शत्रूला गारद करू शकतो. स्थिर बुद्धीद्वारा स्वतःची ओळख समजा आणि कृष्ण भक्तीद्वारे कामवासना जिंका. मनबुद्धीच्या परे आत्मा जाण तुझी पहचान, कामरिपूला गारद करजो नष्ट करी विज्ञान. तर विभाग 4 आहे. काम नावाचा महाशत्रू जिंकण्याचं साधन आहे आत्मज्ञान. आणि शुष्क आत्मज्ञान नव्हे तर त्याचं भक्तीमध्ये सुद्धा रूपांतर झालं पाहिजे, तरच ती शक्तिशाली भक्तीच या शक्तिशाली शत्रूला गारद करू शकते. या अध्यायात पुन्हा एकदा विश्लेषण पाहू. पहिल्या 2 प्रश्नांमध्ये अर्जुन शंका विचारतात, नियत कर्म करावं का कर्मसन्यास? भगवंत 3 ते 8 मध्ये सांगतात नाही, कर्मयोग हाच कर्मसन्यासाहून श्रेष्ठ आहे. जो हृदय शुद्ध नसलेला व्यक्ती कर्मसन्यास समजा त्याने घेतला तर ते ढोंगीपणा आहे. त्यापेक्षा कर्मयोग करून तो स्वतःच्या हृदयाचं शुद्धीकरण करू शकतो. शुद्धीकरण कसं होतं? 9 ते 16 मध्ये सांगितलंय. अशा प्रकारे यज्ञाद्वारे आपला आहार शुद्ध होतो. आहार शुद्ध झाला की स्मृती तीव्र होते. स्मृती तीव्र झाली की आपण भगवत धामात कसं जायचं त्याचा विचार करू शकतो. आणि संकीर्तन यज्ञ सांगितलाय या युगासाठी. 17 ते 35 मध्ये निष्काम कर्मयोग हा श्रेयस्कर स्वतःसाठी पण आहे
लोकांसाठी पण हे सांगितलंय. समजा हृदय शुद्ध जरी झालं असेल तरी लोकांना योग्य प्रचार करण्यासाठी म्हणून, कारण लोक श्रेष्ठ ज्याप्रमाणे करतात त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून निष्काम कर्मयोग हा ज्ञानी किंवा प्रगत भक्ताने सुद्धा हा लोकांना उदाहरण दाखवून देण्यासाठी आपली नियत कर्तव्य करून लोकांना दाखवली पाहिजे. आणि श्लोक 36 ते 43 मध्ये सांगितलंय की या ज्या निष्काम कर्मयोगामध्ये बाधा टाकणारा जो काम आहे हा महाशत्रू आहे. त्याला जिंकण्याचं साधन म्हणजे आत्मज्ञान, आणि आत्मज्ञानाचं रूपांतर झालं पाहिजे भगवंतांच्या सेवेमध्ये किंवा भक्तीमध्ये. पुन्हा एकदा मुख्य संदेश पाहू आपण या अध्यायाचा. 3ऱ्या अध्यायामध्ये बंधन किंवा मुक्ती ही कृतीद्वारे ठरत नाही, त्यामागच्या हेतू किंवा भावनेद्वारे ठरते. केवळ कृतीचा संन्यास, हा संन्यास म्हणजे कृतीचा त्याग नव्हे, तो फलासक्तीचा त्याग होय. यज्ञ म्हणजेच कर्मयोग की ज्याद्वारे भौतिक समृद्धी पण प्राप्त होते आणि चित्ताचं शुद्धीकरण पण होतं. आणि ज्याचं शुद्धीकरण झालंय त्याने सुद्धा नियत कर्तव्य करत राहिलं पाहिजे, जेणेकरून या जगामध्ये समाजामध्ये योग्य उदाहरण प्रस्थापित होऊन लोकांना शिक्षा प्राप्त होईल. आध्यात्मिक प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे कामवासना, आणि त्या आत्मज्ञानाद्वारे आपण भगवंतांचे अंश आहोत, या भौतिक प्रकृतीचा अंश नाही आहोत हे जाणून आपण या शत्रूला जिंकू शकतो. खूप खूप धन्यवाद. पुढच्या वेळेला आपण 4थ्या अध्यायाचं विश्लेषण आणि त्याचा आढावा घेऊ. हरे कृष्ण.